सोयाबीन विक्रीमध्ये शेतकऱ्यांचे हाल। नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। आपल्यासमोर जो हा व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील आणि या ठिकाणी खरेदी विक्री संघामध्ये सोयाबीनची खरेदी केली जात आहे, परंतु 8-8 दिवस शेतकऱ्यांचा नंबर लागत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपले वाहने घेऊन खरेदी विक्री संघाच्या पटांगणामध्ये असे ताटकळत बसावे लागत आहे आणि त्यामुळे वाहनाचा किराया वाढत आहे। तसेच ह्या ठिकाणी माल ठेवण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नाही। शासनाने शासकीय गोडाऊन उपलब्ध करून दिले पाहिजेत अशा प्रतिक्रिया आहेत। तसेच काही शेतकऱ्यांनी मागून येऊन व्यापाऱ्यांचा माल घेतला जातो असा सुद्धा आरोप या ठिकाणी करत आहेत, परंतु ह्याला काही तिथं म्हणावा तसा दुजरा मिळाला नाही। परंतु शेतकऱ्यांना मात्र थंडीमध्ये या ठिकाणी ताटकळत बसावे लागत आहे। पहा, या ठिकाणी खरेदी विक्री संघामध्ये अशा पद्धतीने सोयाबीन चाळणी करून पोते भरून ठेवण्यात येत आहेत, परंतु माल ठेवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा उपलब्ध नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत आणि यंत्रणा सुरळीत असताना सुद्धा केवळ जागेअभावी आणि बारदानाअभावी सुद्धा या ठिकाणी खरेदी रखडली जात असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत। त्याचबरोबर खरेदी विक्री संघातील मॅनेजर यांनी सुद्धा शासनाच्या धोरणावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। तर जाणून घेऊया आपण काही नागरिकांचे याबद्दलचे मनोगत। बरं, काय नाव म्हणाले तुमचं? नागोराव सावंत। कुठले? परधन्याचे। बरं, काय काय होईल इथं? मागे पुढे गाड्या व्हायला का? हो, मागे पुढे व्हायला मोकळे करायले येतं। यायनं ऑनलाईनचं काम केलं नाही, लोकांचे पैसे फुकट गेले तिकडे 50-100 रुपये। तर 6 दिवस झालं गाडी उभी आहे, तर 1,500 रुपये खोटी आहे तिला। 9,000 रुपये खुटी बसायची गाडीची भाडं, पेनाल्टी। म्हणजे 300-400 रुपये खर्च याला नुसते सरकारचे फुकट धोरण व्हायले फुसके। तुमचं काय म्हणणं आहे नरवाडे? काय म्हणतात ते? त्याचं बरोबर आहे साहेब। 4 तारखेपासून आलो, अजून नंबर नाही। 7 दिवस झाले इथंच बसलो, 6 दिवस झाले। हो, आता सगळ्या शेतकऱ्यांना माल विकायला इथं आणला तर मागं पुढं काही करायलेत का हे सांगा? करायले तर मागं पुढीचं माहित नाही, पण याचं नियोजन नाही साहेब। करायले तर मागं पुढं करायले। तुम्ही कुण्या गावचे शेतकरी आहे? काय म्हणणं आहे तुमचं? काय आहे का इथं काळा बाजार? काय आमचं काय नाही, काळा बाजार ते ट्रॅक्टर आहे ना आमचं, माल आणलं 7 दिवस झाले ना। तुम्ही काळा बाजार व्हायला मागे पुढे वाहन करायला म्हणून व्हायला होईल का? तुमचं काय म्हणणं आहे साहेब? नाव काय तुमचं? शेख जावेद। शेख जावेद भाई, कुठले आहात तुम्ही? धानकी। काय म्हणणं आहे तुमचं? शेतकरी आहात तुम्ही? हो। बरं, 4 तारखेपासून आहे वाहन। अच्छा, 7 दिवस झाले। नमस्कार, मी चक्रधर पाटील देवसरकर, राष्ट्रीय किसान मोर्चाचा प्रदेश कोषाध्यक्ष। आज उमरखेड येथील खरेदी विक्री संघामध्ये जे शासनाच्या नाफेड अंतर्गत शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी चालू आहे, तसं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बऱ्याच वेळी सांगितलं होतं की सोयाबीनला 6,000 रुपये भाव आम्ही देणार, परंतु 6,000 रुपये तर काय आम्हाला मिळाला नाही। परंतु आज नाफेडच्या माध्यमातून 4,892 रुपये हा शेतकऱ्यांना नाफेडच्या माध्यमातून खरेदी झाल्यानंतर 1 ते 1.5 महिन्यानंतर त्याचे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। परंतु या ठिकाणी उमरखेडला जे काही सेंटर चालू आहे, या सेंटरवर शेतकरी बांधव गेल्या 8 ते 10 दिवसापासून आपले वाहनं घेऊन, भाड्याची वाहनं घेऊन त्याची बसपाळी देऊन मुक्कामी या ठिकाणी थंडीमध्ये थांबत आहेत आणि त्यांच्या सगळे घरादाराचे सगळे कामं सोडून या ठिकाणी उपस्थित आहेत। परंतु या खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून जी खरेदी चालू आहे, इथं कर्मचाऱ्यांची उपलब्धता सुद्धा कमी आहे। परंतु यांनी जी काही त्या ठिकाणी 4 ते 5 काटे लावले, त्या ठिकाणी माल ठेवण्यासाठी सुद्धा जागा नाही आणि यांचा माल, माननीय मॅनेजर साहेबांचं मत असं आहे की सरकारच्या ठिकाणी जे गोडाऊन आहेत त्या ठिकाणी आमचा माल फक्त दररोज 2 गाड्या खाली होत आहे। त्यामुळे इथं सगळ्या शेतकऱ्यांची गर्दी आणि गैरसोय होत आहे। त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की या बाबतीत
तात्काळ लक्ष घालून जी काही या सिस्टीममधली अडचण आहे ती तात्काळ दुरुस्त करावी आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. चक्रधर पाटील साहेबांनी जो आता आरोप केला शासनावर, तर तो मॅनेजर म्हणून तुम्ही काय म्हणणार? तुम्ही सहमत आहे विषयाशी? 100% सर. हा, 100% सहमत आहोत आम्ही. शेतकऱ्याची दशा व्हायली आम्हाला मान्य आहे आणि विषय असा आहे की आम्ही हातबल धरले याच्या पुढे. तुम्ही शासनाला कळवलं? शासनाला कळवलं. तिथं आमच्या इथं आतापर्यंत 5118 लोकांची नोंदणी आहे. टोटल खरेदी माल आम्ही आतापर्यंत 30,000 क्विंटल घेतला. 1868 लोक शेतकऱ्याचं त्याच्यामध्ये समावेश आहे. शेड्युलिंग आम्ही साधारणतः मॅसेज दिले 3537 लोकांना. अजून 1581 लोकांना मॅसेज द्यायचे बाकी आहे आणि आमचा 25,000 क्विंटल माल फक्त डिपॉझिट झाला खरं त्या वखार महामंडळात. 5,000 क्विंटल माल आमच्यापाशी अजूनही पडून आहे. 5,000 क्विंटल माल पडून असल्यामुळे इथं आमच्या इथं काटे करायला जागा कमी पडायली. प्रत्येक पोतं थप्पीला लावल्याशिवाय दुसरी चाळणी चालणं जाईल. आमच्यापाशी यंत्रणा भरपूर आहे. 6 चाळणी आता, सगळे हमाल भरपूर आता, सगळी यंत्रणा आहे. पण जागा इथं आमच्या इथं शेड कमी आहे आणि जे खरेदी केलेला माल आहे ते 5,000 क्विंटल आपल्यापाशी पडूनच. बरं, काही शेतकरी म्हणायला लागले मागचा पुढं नंबर घ्यायले, वशिलेबाजी होईली, व्यापाऱ्याचा माल अगोदर घ्यायले, ह्याबद्दल काय मत आहे तुमचं? तसं काय नाही, तशातला काय विषय नाही. तुम्ही शेतकऱ्याची मुलाखत घेऊ शकता. हो, शेतकरी यांना सुद्धा विचारा. तसं काय शेतकरीच आहेत सगळे. नाही, शेतकऱ्यांचंच म्हणणं आहे. आम्ही शेतकऱ्यांची मुलाखत घेतली आणि काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे असं की मागून होऊन नंबर लागायले. त्यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, तसे नाही लागत. तसं नाही, यंत्रणा फुल आहे. सगळ्याला टोकन पद्धत आपण वापरलेली आहे. सगळ्याचे रजिस्टर आहे, नोंद वयाचा, सगळ्याचं पद्धतशीर असं चालू. ठीक आहे, ओके. खरेदीचं प्रोसेस कसं आहे ते मॅनेजर साहेब थोडं तुम्ही सांगा. काय काय कागदपत्र जोडावं लागतात? सिस्टीम सगळी ऑनलाईन आहे सर. हा, खरेदी विक्री संघामध्ये शेतकऱ्यांनी फॉर्म घेऊन आल्याच्या नंतर ऑनलाईन करण्यासाठी त्यांनी आपला फॉर्म, 7/12, आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक एवढे डॉक्युमेंट्स आमच्याकडे येऊन ऑनलाईन करायचे. आता त्या 7/12 तुम्ही त्या शेतकऱ्यांना किती सोयाबीन लावलं हे कसं ठरवणार? एका हेक्टरला 14 क्विंटल 30 किलो शासनाची मर्यादा आहे ठरवून दिली. यवतमाळ जिल्ह्यासाठी. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा अलग आहे. ठीक आहे.